नवापूर बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यात पाणी साचत असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान। अनेकांनी तळमजल्यातील गाळे खाली केलेत। नवापूर शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे। 3 मजली इमारतीत एकूण 60 व्यापारी गाळे तयार करण्यात आले आहेत। वरच्या मजल्यावर 20, खाली 20 तर तळमजल्यात 20 असे 60 व्यापारी गाळे तयार करण्यात आले आहेत। यामधील तळघरातील 20 व्यापारी गाळे तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात भरले गेले आहे। तळमजल्यात जमिनीतून पाणी पाझरत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याच्या प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिल्या आहेत। अनेक दिवसापासून दुकान बंद असल्याने व्यवसाय कसा करावा असे संकट निर्माण झाले आहे। अनेक वेळा तळघरात पावसाचे साचलेले पाणी काढण्यात आले, परंतु पाऊस आल्याने पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली। ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे। चहा पाण्याच्या तळ दुकानात पाणी शिरल्याने त्यांचे फ्रीज खराब झाल्याने मोठे नुकसान झाले। त्यांनी तात्काळ व्यापारी संकुलाचे गाळे खाली करून दुसरीकडे दुकान भाड्याने घेतली। अशीच परिस्थिती कायम राहिली तर 20 मजले हे खाली पडून राहतील। त्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम होईल। पाणी साचत असल्याने तळघरातील दुकानांचं नुकसान झाल्याच्या प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिल्या आहेत। आपलं ते कृषी बाजार समितीचे जे दुकान आहे त्यांच्यामध्ये दुकान घेतलेली होती ती, त्याच्यात पाणी घुसून गेलेलं आहे। माझ्या फ्रीज, टेबल वगैरे सर्व नुकसान होऊन गेलेलं आहे माझ्याला। पण बाजार समितीने काही केलेलं नाही आहे, तर थोडं सहकार्य करून पाणी साचत असल्याने मी दुकान खाली करून दिलेले, दुसऱ्याकडे दुकान भाड्याने घेतलेली आहे। फार नुकसान झालेलं आहे माझ्या। मेरा यहाँ पर खान प्लम्बिंग के नाम से गैस गीजर और गैस चूल्हे वगैरह की दुकान है। ये पानी की वजह से ना हमारा बहुत नुकसान हो गया दुकान का, और यहाँ पर कोई मार्केट कमेटी वाले ये कोई ध्यान देने भी तैयार नहीं है। और मतलब ये पूरा है ना ज़मीन में से पानी बच के आ रहा है। तो अब इसका उपाय अभी क्या, अभी प्रशासन करेगा, कौन करेगा, इसका जवाबदार कौन है? दुकान में पूरा पाणी भर के नुकसान हो गया हमारा। तशी बाब नाही आहे। काय झालेलं आहे, एक्सेस पाऊस झालेला आहे। पाऊस सरासरी 100% जास्त झालेला आहे आणि ग्राउंड फ्लोअरला जे पाणी विड्रॉल करायला जो शोषखड्डा दिला आहे तोही पाण्याने भरलेला आहे। तर त्याच्यामुळे पाणी लिकेज होतं, म्हणजे सिपेज होत नाही आहे, रिव्हर्स येत नाही। त्याच्यामुळे काय आलेलं आहे की तिथे पाणी उपसायला मी उपाययोजना कंटिन्यू करत आहोत। तिसरी वेळेस मोटर लावून पाणी उपसतो आहोत आपण आणि कंत्राटदारालाही बोलवलेलं आहे। दुसरी गोष्ट, वरची जी गटर लाईन आहे नगरपालिकेची ती कुठेतरी लिकेज असावी असा आमचा अंदाज आहे की ज्याच्यातनं एक्सेस पाणी आतमध्ये सिपेज होते। कारण की आतापर्यंत 4 ते 5 पावसाळे झाले असतील ते व्यापारी गाळे बांधून, पण एकदा पण पाणी त्याच्यामध्ये ड्रेन झालेलं नाही। ही पहिलीच घटना आहे आणि त्याच्यामध्ये पाऊस पण एक्सेस आहे, तर त्याच्यावर उपाययोजना करण्यात येत आहे। कंत्राटदार स्वतः येऊन कामकाज परत सुरू करत आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।